दवना पर्वाच्या संदर्भामध्ये जेव्हा दायंबा स्वामींच्या भेटीला आलेले आहेत आणि ते भूत चतुर्दशीच्या दिवशी ते निघालेले आहेत, तर ते ज्या पर्वासाठी आलेले होते तो पर्व म्हणजे दवना अर्पण पर्वच तो आहे. दवना म्हणजे एक सुगंधी वनस्पती असते आणि ती आपल्या संपर्कात आली तर मग त्याचा सुगंध वगैरे येतो आणि अशी ती सुगंधित वनस्पती जी आहे ती स्वामींना अर्पण केलेली आहे. जसे फुलं आपण सुगंधित वाहतो, चंदन आपण देवाला अर्पण करत असतो, म्हणजे जी फुलं आपण वाहतो ती सुद्धा सुगंधित असली पाहिजेत ज्यांना कोणाला आपण अर्पण करतो. आपण आता स्थानाला फुलं वाहत असतो, परंतु सन्निधानाच्या काळामध्ये सगळेजण स्वामींना प्रत्यक्ष अर्पण करत होते फुलं. मग त्यावेळेला ती फुलं कशी असली पाहिजेत? ती सुगंधित असली पाहिजेत, त्या फुलांचा काहीतरी सुवास आला पाहिजे, तर ती फुलं अर्पण करून उपयोग. या व्यतिरिक्त जर का सुगंध नसेल तर मग ते अर्पण म्हणजे कसं आहे, एकदमच वृक्षपणे ते अर्पण केल्याचा तो भाग आहे. आणि म्हणून दमनिका म्हणजे दवन्या पर्वाच्या निमित्ताने ते तेव्हा आलेले होते. त्यानंतर पुढची लीळा एक येते सिन्नरची, पूर्वार्ध 241 क्रमांकाची. दवनिका पर्वी डखल्या स्थिती, गोसाव्यांसी तेथ दवने पर्व झाले. तेथ म्हणजे सिन्नरला स्वामींना दवना पर्व, दवने पर्व म्हणजे दवना वाहण्याचा जो काही विधी आहे तो त्या ठिकाणी संपन्न झाला. पर्वाचा दिसी गोसाव्यांचा ठाई सडे सम्मार्जन चौक रंगमाळिका भरलिया. आणि मग त्या दिवशी तो सण आहे, त्या सणाच्या हिशोबाने त्या दिवशी चौक रंगमाळिका ज्या आहेत सडे सम्मार्जन केले, म्हणजे अंगणामध्ये सगळं सारवून वगैरे घेतलं, झाडून घेतलं. चौक रंगमाळिका भरलिया म्हणजे अंगणामध्ये जी काही सारवलेला भाग आहे तिथे जेवढ्या काही जमतील तशा पद्धतीने चांगल्या प्रकारे रंगमाळिका म्हणजे रांगोळ्या काढल्या गेल्या. अवघा पाने पोफळे दवना आणला, आणि सगळ्यांनीच स्वामींना अर्पण करण्यासाठी पानं आणली, पोफळा आणली आणि दवना आणला. अवघी न्हाली, सगळ्यांनी आंघोळ वगैरे सर्व झालं. गोसाव्यांसी मर्दना मादने झाले, पूजा झाली, धुपारती मंगळारती झाली. आणि मग स्वामींना सुद्धा मर्दना मादने हा विधी संपन्न झाला. त्यानंतर स्वामींचं पूजन विधी संपन्न झाला. मग स्वामींना धुपारती दाखवल्या गेली, मंगळारती झाली. देवमुक्ष कृणी अवघी भगतजने गोसाव्यांचा ठाई पर्व करीते होती. देवमुक्ष करुणी म्हणजे दादोस हे मुख्य आहेत त्या पूजनाचे, त्या ठिकाणी त्यांचा सहभाग जास्त इतरांपेक्षा. अवघी भक्तजने गोसाव्यांचा ठाई पर्व करीते होती म्हणजे मुख्यत्वे ते, आणि बाकीचे सर्वच भक्तजन जे आनंदामध्ये स्वामींच्या ठिकाणी हा पर्व जो आहे तो साजरा करत होते. डखले चांगदेव भट उगेची दुःख करीत बैसले असती. आणि डखले आणि चांगदेव भट हे उगेची दुःख करीत बैसले असती म्हणजे त्यांचं दुःख सुरू आहे. आणि स्वामी म्हणतात डखल्या तुम्ही येथ कांगा पर्व न करा. त्यांच्या मनामध्ये ती तळमळ चालू आहे, दुःख चालू आहे, आणि स्वामींनी ती दुःख, त्यांची ती तळमळ, तो मनोधर्म जाणला. आणि स्वामी त्यांना विचारतात की तुम्ही दोघं जण आमच्या ठिकाणी पर्व का करत नाही? ते म्हणतात जी जी माते दवना नाही, म्हणजे आमच्याकडे स्वामींना अर्पण करण्यासाठी दवना नाही. म्हणजे मी नेहमीच सांगत असतो की जे काही अर्पण करायचं असेल ते स्वतःचं असलं पाहिजे. दुसऱ्यांचं आपण जे काही वाहतो दुसऱ्यांचं घेऊन, तर ते नसलं पाहिजे. जे असलं पाहिजे ते स्वतःचं असलं पाहिजे, तर ते दान या पदामध्ये घडतं. आणि म्हणून ते म्हणतात की माते दवना नाही. तर आपल्यासारख्यांनी केलं असतं की कोणीतरी दवना आणलाय, तो त्याच्यातनं थोडा द्यावर आम्हालाही व्हायचं आहे, असं करू शकले असते. परंतु पूजन विधी, दान विधीमध्ये तुम्ही जे काय अर्पण करता ते तुमचं स्वतःचं असणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर का व्हायचं असेल तर स्वद्रव्याने ते विकत घेऊन ते अर्पण करावं. जसं अन्नदान जर असेल, ते स्वतः अन्नदान देत असताना स्वतः ते घेऊन येणं पदार्थ, स्वतः ते आपण
बनवणं, तयार करणं आणि स्वतः ते वाढणं असं सर्व विधी करणं हा गरजेचा भाग आहे. तरच ते दानपदामध्ये योग्यपणे घडतं. म्हणजे स्वतःचं आपण अर्पण करत असू तर ते दान ह्या पदामध्ये ते पडतं. एरवी दातृत्व भाव आपला त्याच्यामधनं टिकून राहतो, जरी आपण इकडून तिकडून हे करून वाहत असलो तरी. परंतु स्वतःचं वाहनं याच्यामध्ये एक वेगळेपणा असतो. आणि म्हणून ते म्हणतात की माते दवना नाही, म्हणजे आमच्याकडे ते दवनाच नाहीये आणि ते विकत घ्यावं त्याचं द्रव्य नाहीये आणि म्हणून आम्हाला ते वाहता येत नाही. परंतु ये दैवाची, म्हणजे हे बाकीची मंडळी जी आपल्या ठिकाणी दवना वाहत आहेत हे सगळे दैवाची आहेत, भाग्याची आहेत की त्यांच्याकडे द्रव्य आहे. त्या द्रव्यातनं त्यांनी ते दवना विकत घेतला आणि ते स्वामींच्या ठिकाणी अर्पण करण्याचा योगही त्यांचा आहे आणि ते अर्पण करतही आहेत आणि त्या सर्व विधीचा ते आनंद घेत आहेत. हे चांगदेव आणि डखले चांगदेव भट आणि डखले जे आहेत हे दोघेही अवसराचा आनंद घेत आहेत, पण त्यांच्याकडे वाहण्यासाठी दवना नाही याचं दुःख मात्र त्यांच्याकडे आहे. म्हणजे लीळा आठवत असताना आपल्याला जसं ते दुःख, त्याच्यामध्ये चतुर्विध दुःख जे आणावं लागतं किंवा येतं आपोआप, सुरुवातीला आपल्याला ते आणावं लागतं, पण नंतरच्या काळामध्ये तुम्हाला ते आपोआप निर्माण होतं की आज जरी आपण दवना वाहतो आहोत, आता अनेक ठिकाणी पंथामध्ये दवना पर्व होत असेल, मग त्यामध्ये कोणी दवना वाहतंय, विडा अवसर वाहतायत, फूल हार सगळं वाहतंय, परंतु हे सगळं वाहत असताना याचा आनंद तर आहेच, पण त्याच्यामध्ये दुःख असलं पाहिजे. यांच्याकडे स्वामी आहेत पण दवना नाहीये, आमच्याकडे दवना आहे पण आमच्याकडे आता स्वामी नाहीये, म्हणजे त्याचं एक दुःख आपल्याला असलं पाहिजे. यांना दुःख आहे की आमच्याकडे दवना नाहीये आणि जे दवना वाहू शकतात ते दैवाची भाग्याचे, आणि खरं ते दैवाची भाग्याचे आहेत की त्यांना वाहण्यासाठी पदार्थ पण आहेत आणि ज्यांच्या ठिकाणी वाहायचं आहे ते स्वामी सुद्धा आहेत. आज आमच्याकडे द्रव्य आहे, दवना आहे, सगळं काय. आज तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही वाहू शकता. तुम्हाला विदेशातली फुलं व्हायची तर ती सुद्धा तुम्ही मागू शकता आणि ते वाहू शकता. परंतु ज्यांच्या ठिकाणी ती व्हायची आहेत ते स्वामी आत्ता आपल्याकडे इथे उपस्थित नाही आहेत. आम्ही काय करतो, मग स्थानावर वाहतो, विशेषांवर वाहतो, साधूंना देतो, त्याच्यात आम्ही समाधान मानतो. परंतु आपली क्रिया जी आहे ती प्रत्यक्ष रूपाने स्वामींच्या ठिकाणीच घडली पाहिजे, प्रत्यक्ष स्वामी असले पाहिजे. जसं तुम्ही एखादे अधिकरण आहेत त्यांना आपण फोटोमध्येच बघतो किंवा त्यांना असं ऐकतो आपण, परंतु आपली इच्छा काय असते की प्रत्यक्ष भेटले पाहिजे. एखाद्या स्थानाबद्दल तुम्ही जेव्हा ऐकता तेव्हा ते फोटो त्या स्थानाचं बघता, त्या स्थानाबद्दल तुम्ही ऐकता, पण प्रत्यक्ष स्थान वंदन झालं पाहिजे. तसं आत्ता तर आपल्या क्रिया चालू आहेत, पण त्या क्रियेमध्ये समाधानी राहायचं नाही. आनंदी तर आहोत, परंतु त्या आनंदाला सुद्धा एक दुःखाचा भाग असला पाहिजे की इथे प्रत्यक्ष स्वामी नाहीये, ज्याचं स्वामींना मी ते अर्पण करावं आणि स्वामींनी ते स्वीकारावं. कारण की जेव्हा प्रत्यक्ष स्वामी असतील तेव्हा तुमची आमची आवडी काहीतरी वेगळी असणार. प्रत्यक्ष स्वामी नाही आहेत तेव्हा आपण वाहतो आहे, तेव्हा एक भाग वेगळा असतो वाहण्याचा, आणि प्रत्यक्ष स्वामी असतील तेव्हाचा एक भाव वेगळा असणार आहे. आणि यथार्थ ठिकाणी ते अर्पण केलं जातं याचा एक अजून एक वेगळा आनंद असतो. म्हणून आपल्या मनामध्ये जे चतुर्विध स्मरण सांगितलेलं आहे, आजच्या दिवशी आपण दवना नाही व्हायला तरी हरकत नाही, परंतु आजचा दिवस जो आहे तो कमीत कमी या निमित्ताने का होईना आपण परमेश्वराला वाहिला पाहिजे. स्वामींना आपली वेळ पाहिजे, आपला दिवस पाहिजे, आपलं आयुष्य पाहिजे. वांचून परमेश्वर जे आहेत ते दवण्यासारख्या त्या प्रापंचिक गोष्टीसाठी परमेश्वर काही आसुसलेले नाही आहेत की देव आपल्याला हे नाही म्हणणार की तुम्ही दवना व्हायलाच का नाही आज, असं काही म्हणणार नाही. परंतु आपल्याला जर का देवाला वेळ देता आली, मुळात म्हणजे प्रत्यक्ष रूपाने आपल्याला दवना व्हायचंच नाही. आज आपल्याला काय करायचं आहे, दवण्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आजचा दिवस सुगंधित करायचा आहे. आणि तो दिवस आपला सुगंधित कधी होऊ शकतो, जेव्हा आपण स्वामींचे ते ज्या लीळा आहेत त्या लीळा जर का आपण आठवल्या, तर कुठली पण लीळा घ्या. आज
आजच्या दिवशी आपण ही लीळा घेतोय, परंतु असं न होता कामा नये की आजच ती लीळा घ्यायची आणि मग पूर्ण वर्षभर मग निर्गंधित राहायचं, असं नाही. प्रत्येक लीळेचा गंध जो आहे, प्रत्येक लीळा आमच्यासाठी काय आहे, दवना आहे. आम्हाला देवाला दवना द्यायचा नाहीये, देवाने आम्हाला लीळारूपी दवना दिलेला आहे. त्या सुगंधात आम्हाला राहायचं. देवाला आपल्याला सुगंध द्यायचा नाहीये, आपण परमेश्वराला सुगंध देऊ शकत नाही. परंतु परमेश्वराचा जो काही सुगंध आहे, म्हणजे परमेश्वराचा जो सुवास आहे, परमेश्वराचा जो परिमळ आहे आणि परमेश्वराचा जो दरवळ आहे, तो आपल्या आयुष्यामध्ये असला पाहिजे. आणि तो दवना जो आहे तो आपण देवाला द्यायचा नाही, तो देवाने आपल्याला देऊन ठेवलेला आहे. आमचे आचार्य या स्वामींनी दिलेल्या दवण्याच्या त्या चिंतनामध्ये सतत राहायचे. म्हणजे इतके राहायचे की आमच्या माहीम भट्टांनी पण त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही काय आठवता. हे अमोघा लीळा, म्हणजे ज्याचं अगाध अशा स्वामींच्या ज्या लीळा आहेत ते मी आठवतो आहे. ते आठवत असताना तुम्हाला दुसरं काही करणं सुचणारच नाही. सतत परमेश्वराला आठवणे या न त्या प्रकारे. म्हणून दवना पर्व जो आहे तो फक्त एक वनस्पती वाहण्यापुरता मर्यादित ठेवायचा नाही. नाहीतर आपण एक वनस्पती वाहिली की झालं, आज आम्ही दवना वाहिला. परंतु तसं नाही आहे. आम्हाला जे देवाने दिलेला आहे तो सुगंध, तो दरवळ आमच्या आयुष्यामध्ये कायम असला पाहिजे. आणि मग आपण जर का देवाला काही देऊ शकत असू आणि ज्याच्यामुळे देव प्रसन्न होणार आहेत ते म्हणजे फक्त जन्म, याच्या व्यतिरिक्त परमेश्वराला आपण कशाच्याच माध्यमाने आनंदित करू शकत नाही. एखादा लहान मुलगा रडतो, त्याला तुम्ही तूप लावलेली पुरणपोळी द्या, तो शांत बसतो का बघा. त्याला बासुंदी द्या, तुम्ही काही द्या त्याला काय, तो शांत नाही. त्याला एक कॅडबरी द्या, तो लगेच शांत बसणार. म्हणजे हे काय आहे, परमेश्वराला जे अपेक्षित आहे ते फक्त वाहण्याचं उद्दिष्ट आपल्या मनामध्ये ठेवायचं. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत एक फॉर्मॅलिटी म्हणून ठीक आहेत, ठीक आहे, सगळेजण वाहत आहेत, आपणही वाहतो आहोत. म्हणजे तो जो गंध आहे परमेश्वराच्या सुगंधामध्ये आपल्याला वाहून जायचं. जसं तुम्ही जर का नित्यदिनीचा पूजा अवसर आठवला तर त्याच्यामध्ये स्वामींना आचार्य काय करतात, फुलांचे अलंकार स्वामींसाठी गुंफल्या जातात. आमच्या बाईसा ज्या आहेत त्या काय करतात, ते फुलांचे अलंकार, श्रवणी झळंबुके, कळ्यांचे हात सरे, भाऊभूषणे, गळदंडा, श्रीमुगटी, मुकुटमाळा, मोकळ्या पुष्पांची पूजा आणि फुलांचा झेला, जे काही हे आहे पुष्पगुच्छ जो आहे तो अर्पण केला जातो. आता मला सांगा, तो जर का पूजा अवसर आपण बघतोय तर त्या वेळेला जर का त्या लीळेमध्ये जर का तुम्ही रमलात तर तुम्हाला त्या फुलांचा सुगंध येणार नाही. फुलांचा सुगंध आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. त्या फुलांना स्वामींचा स्पर्श झाल्यामुळे जो आता गंध येतोय तो आमच्यासाठी महत्त्वाचा, तो एक वेगळा आहे. म्हणजे त्याचा सुगंध जो आहे, आज आम्ही कितीही सुगंधित फुलं आणली तरी तो सुगंध येणार नाही, कारण की हा सुगंध जो आहे तो फक्त फुलांचा आहे, स्वामींना स्पर्श झालेल्या फुलांचा नाही आहे. तो जो सुगंध येईल तो काहीतरी वेगळाच असणार आहे. म्हणून स्वामींचा स्पर्श झाला पाहिजे प्रत्येक गोष्टीला. आपल्या प्रत्येक विधीला स्वामींचा स्पर्श जर का झाला तर त्याचा सुगंध, त्याचा दरवळ एक अप्रतिम असणार आहे. त्याचं तुम्ही काही मूल्यमापन करू शकत नाही. आणि म्हणून स्वामींचा स्पर्श भटोबासांना होतो तेव्हा ते म्हणतात की त्या सुखापरिमाण कवणीची नेणे नाही सांगू शकत तुम्ही. आमच्या स्वामींचा स्पर्श त्या चाकवताच्या भाजीला झाला, त्याची चव म्हणतात की तेच लोक जाणतात, आपण नाही जाणू शकत. आज आपण ती भाजी बनवू शकतो पण त्या भाजीला स्वामींचा स्पर्श नसणार आहे. म्हणून त्याची एक स्वामींच्या स्पर्शानंतर प्रत्येक गोष्टीचा एक गंध बदलतो, त्याची चव बदलते, त्याचं रूप रंग सगळं बदलतं. आणि म्हणून स्वामी म्हणतात, येथीच्या जवळिका आनोनी आन झाला असे. जवळिकेमुळे म्हणजे स्वामींनी त्यांना ती जवळीक दिलेली आहे भटोबासांना. एरवी मार्कंड पण होते तिथे आणि सगळेच होते, परंतु सगळ्यांना जवळीक मिळाली नाही. ते म्हणतात की आम्हाला हे परिभ्रमण काय, दायंबा म्हणतात. स्वामी म्हणतात, येथीची जवळीके विन, तुम्ही आमच्या जवळ नसल्यामुळे. म्हणजे तो स्पर्श जर का झाला, आता भटोबासांच्या आयुष्यामध्ये जो गंध दरवळतोय स्वामींचा,
तो आज इथपर्यंत आहे. 800 वर्षानंतर सुद्धा तो सुगंध आपल्यापर्यंत भटोबासांच्या प्रत्येक गोष्टीचा पोचतोय. कारण की स्वामींनी जे दिलं ते त्यांनी केलं म्हणून तो सुगंध आहे. स्वामींनी जे दिलं ते मार्कंडांनी केलं नाही, काळबोट्यांनी केलं नाही, सारंग पंडितांनी केलं नाही, दादोसांनी केलं नाही. त्याच्यामुळे त्यांचा गंध आपल्यापर्यंत नाही आहे. त्यांच्याबद्दल आपण वाचतो पण त्यांचा तो सुगंध आता दरवळत नाही. परंतु तेच तुम्ही भटोबासांबद्दल जेव्हा वाचता, तुम्ही बाईसांबद्दल वाचता, महादाईसांबद्दल वाचता, माहीमभटांबाबतीत वाचता, सादाईसा आहेत, आऊसा आहेत, त्यावेळी जे एक वातावरण तयार होतं. का होतं? कारण की स्वामींनी दिलेले जे दवने रूपी जो काही विधी आहे तो त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काय केलेला आहे, पूर्ण दरवळवून घेतला, त्याच्यामध्ये रममान झाले आणि त्यानंतर त्यांनी जे काही आचरण केलेलं आहे तर त्यांच्या त्या आचरणाचा दरवळ आत्तापर्यंत इथे आपल्याला मिळतो आहे. म्हणून स्वामींनी जे देत आहेत ते आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला काहीच देता येणार नाही की स्वामींनी स्वतः सांगितलं जीवाजवळ काय आहे का, येथून आम्ही तुम्हाला देऊ, तेव्हा मग ते हे सकळ ही देवाचे, मा देव देईल ते आपुले. म्हणजे आपण आपलं देवाला काहीच व्हायचं नाहीये, उलट जे देवाचं आहे तेच आपल्याला मानायचं आहे. वाचून आपण असतं ना काही लोकांचं की आम्ही बाहेरचं काही खात नाही, आम्ही जे आहे ते आम्ही घरीच बनवतो, म्हणजे आम्ही बाहेरून काय आणत नाही, आम्ही घरूनच हे करतो. तसं आपल्याला आपलं काहीच वाहता येणार नाही. हे गोष्ट एक लक्षात ठेवा. आपण म्हणू की हे आम्ही कमवलेलं आम्ही देवाला वाहतोय, आम्ही कमवलं आम्ही देवाला अन्नदान करतोय, आपण आपलं काहीच वाहू शकत नाही. आपल्याला जे व्हायचं आहे ते सुद्धा देवाने जे दिलेलं आहे तेच आपल्यामध्ये उतरवून, आपल्यामध्ये ते दरवळवून आणि मग ते देवाला अर्पण आपल्याला करायचं. हे सकळ देवाचे, मा देव देईल देतील तेच आपलं आहे. आणि स्वामी तर म्हणतात ऐसे कै होईल जे येथीचे ते आपुले. महादाईसांच्या त्या वाटीच्या याच्यावरून ते म्हणतात हे आमची वाटी. मग स्वामींना किती आनंद होतो की हे आमच्या वस्तूला आमची म्हणतायत, म्हणजे परमेश्वराचं जे आहे ते आपल्याला आपलं म्हणता आलं पाहिजे. आपण आपलं बोलण्याचा हेतू का, आमची पंगत, आम्ही दिलं, आम्ही अर्पण केलं, आमची फुलं, हे आपलंच आहे. म्हणजे स्वामी वेगळे आणि आपण वेगळे. आपण बोलतो ना आमची, शहरामध्ये हा वाक्यप्रयोग चालतो की ही आमची गाडी आहे, आणि गावाकडे जर का म्हटलं ते म्हणतात ही आपली गाडी आहे. हा फरक आहे. तसं आपली म्हणता आलं पाहिजे, म्हणजे हे देवाचंच आहे, देवालाच मी अर्पण करतोय. आपण असं हे जर का एक उद्दिष्ट तुमच्या डोक्यामध्ये हा भाग बसला तर तुम्ही कधीच म्हणणार नाही हे आमचं आहे म्हणून. हे देवानीच मला प्राप्त करून दिलं, हे देवाचंच मी देवाला अर्पण करतोय, हे जर का एकदा आलं डोक्यात तर तुम्हाला तुमच्या कुठल्याच क्रियेबद्दल अहम अजिबात येणार नाही. कुठेच आपल्याला दोष निर्माण होणार नाही. असं होईल की हे सगळं मी तर देवाला काहीच अर्पण करू शकत नाही. मग त्याचा जर का शोध घेतला मग कळेल की देवाला माझ्याकडनं काय पाहिजे. हा एक आपल्याला त्याच्यातनं शोध लागतो. या व्यतिरिक्त देवाने जे दिले तेच मी देवाला अर्पण करतो, माझं मी अजून काहीच देऊ शकत नाहीये. आमच्या निळभट्टांना जेव्हा स्वामींचं पूजन करायचं तेव्हा देवानीच त्यांना ते प्राप्त करून दिलं आणि मग देवालाच त्यांनी ते अर्पण केलेलं. त्यांनी त्यांच्या घरून काहीच आणलं नाही. म्हणजे अहम निर्माण होईल का आता? जर का घरून आणलं असतं तर काय झालं असतं, मी अर्पण केलं, मी हे केलं, मी कमवलेलं आहे असा भाग झाला असता. आणि देवाला पूर्णपणे तुम्हाला निर्दोष ठेवायचं आहे. म्हणून आपल्याला देवाला वेगळं काही अर्पण करायचं नाही. जे देवाने दिलेलं आहे तेच आपण देवाला देतो आहोत. देव जे देतात ते पूर्णपणे निर्दोष असतं आणि म्हणून निर्दोषच असं आपल्याला देवाला अर्पण करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला ती लीळा पण येते की जिथे स्वामींनी काय केलं, त्याच कपड्यांचे तुकडे तुकडे करून तेच मुलांना दिले, त्याच्यानंतर मुलांकडनं परत विकत घेतले आणि परत मुलांनाच ते दिलेले आहेत. म्हणजे काय आहे, देवानी देवाकडचेच कपडे त्या मुलांना दिले, त्या मुलांकडनं काहीच घेतलं नाही. अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं की परमेश्वर जे देतात ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि तेच आपण देवाला अर्पण केलं तर अतिउत्तम ते प्रकार राहील. तर आता या ठिकाणी आपल्याला
या ठिकाणी आपल्याला हे बघायचं आहे की स्वामी जे आहेत, स्वामींना हे जे काही अर्पण केल्या जात आहे, या अर्पण करण्यामागे कुठेतरी चतुर्विध लीळा आपल्याकडे, म्हणजे चतुर्विध स्मरण जे आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणजे स्वामींचं नाम आलं, लीळा आली, त्याच्यानंतर मूर्ती आली आणि मग चेष्टा त्याच्यामध्ये येते. कुठलीही एक लीळा घ्या, त्याच्यामध्ये नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा सगळं आलं. इथे आता दवना वाहत आहेत, दवना त्याच्यासोबत काहीतरी विडा वाहत आहेत, पान वाहतात, हे चेष्टेमध्ये येतं, त्याच्यामध्ये येऊन जातं. हे सगळं करत असताना कुठे ते चतुर्विध दुःख सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला टाकता आलं पाहिजे. ते दुःख कसं असलं पाहिजे, जसं एखादी भाजी खूप तिखट असते तर ती चविष्ट नसते, ती तिखटचा मारा असतो, ती भाजी चविष्ट नसते. पण एखादी भाजी तिखट असते पण त्या तिखटाचं एक चव असते, ती चविष्ट लागते. ती तिखट जेवढी तिखट असेल तेवढी ती भाजी चांगली लागते. म्हणजे तिखटामध्ये पण एक चव आहे. नुसतंच तिखट असणं चालत नाही. तसं देवाकडे नुसतंच दुःख करत बसायचं नाही. स्वामी म्हणतात रडीजे ना किंगा रडीनल्या काजळी, नुसतंच रडत बसणार आयुष्यभर चालणार. तुमचं रडणं सुद्धा असं असलं पाहिजे की त्याच्यामध्ये सुद्धा एक परमेश्वराला ते रडणं चांगलं वाटलं पाहिजे. नाही तर एखादी व्यक्ती तुमच्याकडे रोज रडत येत असेल तर तुम्ही वैतागता, तुम्ही त्याला टाळता, नको बाबा रोज रोज हेच ऐकायचं. तसं तुमच्या रडण्याला सुद्धा एक ज्ञान असलं पाहिजे. जसं स्वामी सांगतात ज्ञानेविना वैराग्य कामाचं नाही, तसं ज्ञानाशिवाय सुद्धा रडायचं नाही. म्हणजे रडण्याला सुद्धा तुम्हाला काय पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. कशासाठी, किती आणि काय प्रमाणामध्ये रडायचं आहे. म्हणून इथे आपल्याला ते लीळा आठवताना, चतुर्विध स्मरण करताना चतुर्विध दुःख सुद्धा त्याच्यामध्ये असं आलं पाहिजे की त्याचा एक समतोल असला पाहिजे. म्हणजे आनंदाचा पण भाग आहे, दुःखाचाही भाग आहे, की हे सगळं जण दवना वाहतायत, परंतु आज माझ्याकडे माझे स्वामी नाहीत, समोर स्वामी नाहीयेत की ज्यांना मी ते अर्पण करू शकू. म्हणजे हे काय आहे, त्याच्यामध्ये निर्वेद आलेला आहे. निर्वेद, अनुताप, अनुशोच, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि मग तोची व्हावा, तोची भेटावा, म्हणजे मला स्वामी पाहिजेत, स्वामी भेटले पाहिजेत. मग स्वामी भेटल्यानंतर काय, म्हणजे कसे भेटतील आपल्याला, कसे भेटतील, तर मग परत तिकडे अस्थिपरीकडे जावं लागतं. तुम्ही म्हटलं की किती फळं आणायची, किती फुलं आणायची म्हणजे स्वामी येतील, आहे कुठे असं गणित दिलेलं आहे की 11 फळं, 11 फुलं, 11 पानं, 11 लवंगा, हे सगळं आणल्यानंतर देव येतील अशी काही गॅरंटी दिलेली का कुठे, देवानी तरी सांगितलं का, नाही. मग तिथे धर्मवार्ता, धर्मवार्ता पण कशी असली पाहिजे. स्वामी सांगतात सुख श्रेय शृंगार ये तिनी नाही, तिया काही का, ते आता गोष्टी झाल्या अशा, ते अरण्य रुदन की, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त विधिविधानाचंच आपल्याकडे शृंगार झाला पाहिजे आणि त्याचं आचरण झालं पाहिजे, आचरण आलं पाहिजे, तर परमेश्वर काय होतात, त्याच्यामध्ये देवाला सुद्धा ते बरं वाटतं आणि तेव्हाच देव येतात. बाकी तुम्ही कितीही मोठा लवाजमा ठेवा, काही करा, कितीही पदार्थांना देव येत नाहीत. देव तिथेच येतात जिथे ते, जे देवाला पाहिजे ते जे अपेक्षित आहे देवाला ते तिथे जिथे निर्माण होतं तिथे ते परमेश्वर येतात. एरवी तुम्ही कितीही पदार्थ आणून ठेवा, मुंग्या येतात का तिथे, नाही. पण मुंग्यांना जे पाहिजे आहे तो पदार्थ तुम्ही कुठेही ठेवा जगाच्या पाठीवर, मुंग्या बरोबर तिथे पोहोचतात. तसं परमेश्वर सुद्धा काय करतात, जिथे त्यांच्या बाबतीमध्ये कथा वार्ता चालू आहेत, धर्मशास्त्र चालू आहे, चिंतन सुरू आहे, तिथे परमेश्वर येतात. आणि जेव्हा तुम्ही स्मरणामध्ये लीन आहात, चतुर्विध दुःख, चतुर्विध स्मरण, अशा प्रकारे पूर्णपणे तुम्ही त्याच्यात रममान आहात आणि त्यावेळेला जर का परमेश्वर तिथे उपस्थित होतात, तुमचं जर का पूर्ण विधिविधान यथोचित चालू आहे, विधीपूर्वक चालू आहे, मग परमेश्वराचं अवस्थान तिथे होतं. कुठे होतं, तुमच्या घरात नाही. स्वामी सांगतात धर्म वार्ताप्रसंगी सर्वत्र अवस्थान सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्या पूर्ण विचारांमध्ये परमेश्वर येतात, तुमच्या त्या अंतःकरणामध्ये परमेश्वर येतात, तो दरवळ येतो आणि मग तुम्हाला जे समाधान मिळतं त्याच्यातनं, ते तुम्हाला कुठल्याही पदार्थ वाहिल्याने मिळत नाही, ते कुठेही गेल्याने मिळत नाही, ते त्याच्याने मिळतं. जेव्हा परमेश्वर हृदयामध्ये येतील तेव्हा
तो आनंद मिळतो. आणि त्या आनंदाचा दरवळ जो आहे, त्या स्मरणाचा जो आनंद आहे, ते तुम्ही कोणाला सांगू शकत नाही. तुमच्याच घरात तुम्ही दुसऱ्याला सांगू नाही शकत की मला किती आनंद झाला, नाही सांगू शकत तुम्ही. समोरच्याला फक्त तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी दिसेल की आज चेहरा वेगळा दिसतोय, यांचा प्रसन्न दिसतोय, एकदम आनंदी दिसतोय. आणि त्या व्यक्तीला पण प्रश्न पडेल की एवढा आनंदी चेहरा यांचा मी कधीच बघितला नाही. आणि जो झालेला जो आनंद आहे तो आपण दुसऱ्यांना सांगू शकत नाही. म्हणजे हे एकमेकांना सहजपणे शेअर करता येईल असं नाही. हे फक्त तुम्ही कमावलेलं आहे, ते तुम्हालाच उपभोगायला मिळणार आणि ते तुम्हीच त्याचा आनंद घेणार आणि ते तुम्ही कोणाला सांगू पण शकणार नाही. ज्याला हा आनंद घ्यायचा आहे, ज्याला हा दरवळ निर्माण करायचा आहे, त्याला स्वतःलाच ते करावं लागतं. नाही तर किती सोपं आहे, बाबा तुम्ही आमचं स्मरण करा, आम्हाला आनंद मिळेल, तुम्ही स्मरण करा, आम्हाला प्राप्ती मिळेल, असं झालं असतं. म्हणजे असतं ना की तुम्ही पेपर लिहा, त्याचे माझ्या नावाने तुम्ही पेपर लिहा, त्याचे मार्क मला मिळतील. हे इतकं सोपं आहे का? नाही. म्हणजे ज्याचं त्यानेच करावं लागतं, त्याच्याशिवाय असं दुसरं तिसरं कोणी केल्याने आपल्याला काहीतरी मोक्ष मिळेल असं नाही. म्हणून तो जो आनंद आहे, तो जर का तुम्ही आनंद एकदा जरी अनुभवला असेल तर तुम्हाला कुठलाही पदार्थ वाहताना तुम्हाला लक्षात येईल की तो आनंद आता होऊन नाही राहिला. तुम्ही काही जरी करत असलं तरी तो आनंद तुम्हाला होणार नाही. मग तुमच्या लक्षात येतं की देव आठवताना जो आनंद येतो, मग देव कुठे कुठे आठवतो? स्मरणात देव आठवतात, चतुर्विध दुःखामध्ये देव आठवतात, त्याच्यानंतर सेवा दास्य जे देवानी सांगितलेलं आहे, देवाच्या विधिविधानात बसण्याचं सेवा दास्य करताना आपल्याला देव आठवतात. एखाद्या अधिकरणांची भेटी घेतल्यानंतर तिथे देव आठवतात, एकमेका भेटल्या, हे भेटल्याचा पाडच आहे. तो जो आनंद आहे, एखादे अधिकरण भेटले आणि त्या दिवशी काहीतरी चर्चा झाली आणि त्याच्यातनं तुम्हाला जे काही मिळालं ते कुठल्याही मोठ्या खर्च करून केलेल्या अवसरापेक्षा कितीतरी महत्वाचं आहे की त्या दिवशी आम्हाला हे मिळालं. एरवी तर म्हणू आपण आम्ही मोठा अवसर केला, मस्त बासुंदीची पंगत होती, हे होतं ते होतं, पदार्थ सगळी तुम्हाला पाठ आहेत, पदार्थ सगळी मिळाली, पण त्या दिवशी निरूपण काय झालं? काहीच नाही, गडबड होती, धावपळ होती. पण एखादा दिवस असा असतो की सहजपणे कोणीतरी भेटतात आणि सहजपणे काहीतरी सांगून जातात आणि त्या दिवशी जे तुम्हाला मिळतं तो प्रत्येक दिवस आमच्यासाठी दवना पर्वच आहे. आम्हाला काही विशिष्ट दिवस दवना पर्व घेऊन चालायचा, त्या दिवशीच मोठा अवसर करायचा आणि दुसऱ्या दिवशी परत ते दवना सुकून पडलेला आहे बाजूला, असं सुकणारा दवना आम्हाला नको आहे. आम्हाला तो दवना पाहिजे जो सतत काय राहील, त्या ताजा राहील, त्या ठिकाणी तो कार्यरूप राहील आणि तो कार्यरूप आम्हालाच ठेवायचा आहे. हे होऊनी कवणाचे घर न रेगे, हे अधृत शास्त्र किंगा, ह्याला सतत जर का तुम्ही धरून ठेवलं, सतत जर का ह्यांना त्या ज्ञानाला आपल्या घरी बोलवत राहिलो आपण अंतकरणात, तर तुमच्या अंतकरणात सतत तो दरवळ राहील. आणि म्हणून तुम्ही ज्ञानी व्यक्तींना भेटा, अधिकरण असतात, स्मरणनिष्ठ असतात, त्यांना काही टेन्शन सांगितलं तुम्ही ते काय म्हणतात, काय नाही, काय काळजी करू नका, सगळं होऊन जाईल. म्हणजे त्यांच्याकडे दरवळ आहे, तो ज्ञानाचा भाग आहे, त्याच्यामुळे त्यांना तो मनस्ताप नाही आहे कुठल्याही प्रकारचा. कोणी चुकी केली तरी ते त्यांना चांगल्या प्रकारे समजवतात वगैरे वगैरे. म्हणजे तो जो भाग आहे त्यांच्याकडे ताजा तवाना राहतो, सतत ते ज्ञान काय राहतं, ताजं राहतं, आचरणीय राहतं. आणि त्या ज्ञानाचा दरवळ, त्यांच्या त्या स्मरणाचा दरवळ, त्यांच्या आचरणाचा दरवळ त्यांच्या चेहऱ्यावर कायम असतो. अहो, अधिकरण सरल्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर ते तेज तसंच आहे. हे कसलं काय आहे? आज आपण एवढं काय तोंडाला लावतो तरी आपला चेहरा थोड्या वेळाने वेगळा दिसायला लागतो. आणि हे सरल्यानंतर सुद्धा त्यांच्या देहावर, मृत देहावर सुद्धा, मृत चेहऱ्यावर सुद्धा ते तेज तसंच आहे. आपल्याला असं वाटतं की डोळे बंद केले बसलेले आहेत. हे आहे, हा जो दरवळ आहे, हे जे तेजता आहे, हा जो बाणेदारपणा आहे, तो फक्त ज्ञानानुसार आचरण केल्यानेच येतो. ज्ञानानुसार आचरण असेल तरच, कारण की ते आचरण सगळं समजून उमजून केलेलं असतं. आणि म्हणून जे बाकीचे लोक आहेत त्यांच्यासाठी आज दवना भेटणंच महत्वाचं आहे. बरं झालं आज दवना भेटला, त्यांना उद्या दवना द्या. ते म्हणतात अहो काल भेटला पाहिजे होता, का बरं आज देव नाही आहेत का? कालच देव होते का?
की त्याची एक व्हॅलिडिटी आहे का, की आजच व्हायला पाहिजे? तुम्हाला जेव्हा जे भेटेल तेव्हा ते तुम्हाला अर्पण करता आलं पाहिजे. जेव्हा जो योग येईल तेव्हा त्या योगानुसार तुम्हाला काय करता आलं पाहिजे, त्या ठिकाणी समर्पित होता आलं पाहिजे. दिवसांचं बंधन नाही. आमच्या स्वामींनी इतकं मोठं वाक्य सांगून ठेवलेलं आहे की हे भेटे तेव्हा साधाईसांना सांगून ठेवलं. आम्ही जेव्हा भेटू तोच पर्व काळ आहे तुमच्यासाठी. ज्याच्यात आम्ही भेटणारच नाहीये तो पर्व काळ नाही. आपण मोठ्या अवसराला गेलो पण सगळे भेटले, देव भेटले का? नाही. सगळे भेटले, सगळ्यांना काय चाललंय, कसं चाललंय, ऊन खूप आहे, महागाई खूप आहे, लोड शेडिंग चालू आहे, आमका याच गप्पा आपल्या होतात इथून तिथून सगळ्या. आता सांगा मला, तिकडे देव भेटले का आपल्याला? नाही भेटले. सगळे मिळालं. त्यानंतर पंगतही झाली, जेवणही मिळालं, चांगलं सगळं मिळालं. परंतु त्या ठिकाणी थोडा वेळ जरी तुम्ही देवाची आठवण केली, तुम्ही थोडा वेळ जरी स्मरण केलं तरी काय होणार आहे, तिथे तुम्हाला देव भेटतील. हे भेटे तेव्हा पर्वकाळ. ज्या वेळेला तुम्ही देवाला आठवाल तुमच्यासाठी तो पर्वकाळ आहे. कधी कधी असं होतं की एवढं सगळं हे करून सुद्धा त्याच्यातनं जे प्राप्त होत नाही आणि घरी येऊन एक गाठी स्मरण करतो आणि एकदम एखादी लीळा आठवते आणि 1 तास आपण देवाला आठवतो, विधिविधान होतं सगळं काय, आणि तो जो काळ आहे तो तुम्हाला देव त्याच्यामध्ये भेटले. म्हणून स्वामी भेटतील तोच आमच्यासाठी पर्वकाळ आहे. वांचून दिवसाचे, नक्षत्राचे हे आम्हाला पर्वकाळ आम्हाला मान्य नाहीत, कारण की ते वाक्य आमच्या स्वामींचं आहे. आम्ही जिथे भेटू तो पर्वकाळ. मग एखाद्या आमोशाच्या दिवशी अशुभ दिवस आहे तुमच्यासाठी, कुठला तरी दिवसभर तुमचं वाईटच झालं त्या दिवशी, पण त्या दिवशी जर का एखादा चांगला विशेष वंदन करताना, प्रसाद वंदन करताना एखादी लीळाच आठवून गेली, तुम्हाला स्मरण करताना एखादी लीळा आठवून गेली आणि त्याच्यात तुम्ही 5-10 मिनिटं देखील रममान झाला, तर तुमच्यासाठी तो दिवस कसा आहे, एकदम पर्वकाळ झाला तुमच्यासाठी तो. आणि ते फक्त तुम्हीच अनुभवू शकता की आज मला काय मिळालं हे फक्त तुम्हालाच माहिती असतं, आणि म्हणून तुमच्यासाठी वैयक्तिक तो पर्वकाळ आहे. आणि म्हणून इथे ते दुःख सुद्धा असलं पाहिजे, आणि ते दुःख असेल, अपरितोष असेल, तर परमेश्वर तो योग प्राप्त करून देतील सुद्धा. आणि जेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर भेटतील तेव्हा तुम्हाला हे कळेल की मला आता दवना व्हायचा नाही. ऐसा असे वटो करीत आपले 4 दिवस कडे घाली, 1 दिस नव्हेरे म्हणून जाऊची लागे. म्हणजे सतत देवासाठी त्यांचं रुदन सुरू आहे, रडणं सुरू आहे, आणि 1 दिवस जेव्हा मृत्यू येतो तेव्हा जाऊची लागे, म्हणजे ते वाटच बघतात कधी मृत्यू येणार, मला जायचं आहे. आणि ज्या दिवशी मृत्यू येणार आहे त्या दिवशी ती व्यक्ती खुश असते की आज मी देवाकडे जाणार. कुठलाही दोष आत्तापर्यंत मी जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत मला दोष काय ना काय घडण्याची होऊ शकतो, एखादा दोष, पण निर्दोषपणे मला देवाच्या चरणी जायचं आहे. म्हणून त्यावेळेला ते त्या पद्धतीने काय केलं जातं, समर्पित होतं. आत्ता तुम्हाला हे जर का एक सिच्युएशन आली तर तुम्ही कुठलाही पदार्थ वाहण्यामध्ये तुमचा काही मोह नसणार. तर तुम्ही जे म्हणाल, आता तुमच्याकडे जर का एक प्रतिष्ठित कोणी व्यक्ती येते, म्हणाल त्यांना हा रुमाल द्यायचा का, नको, त्यांच्याकडे तर रुमाल असेल. मग त्यांना शॉल द्यायची का, म्हणजे शॉल त्या योग्यतेची नाहीये, म्हणजे त्यांना मोठ्या बाबांना देण्या योग्य ही शॉल नाहीये. मग हे देऊ का, नाही ते पण नको, मग ते देऊ का. म्हणजे तुम्हाला प्रत्येक पदार्थ जर का तुम्ही त्यांच्या योग्यतेला बघून जर का हे केलं ना, तुम्हाला एकही पदार्थ तुमच्या घरात असा सापडणार नाही जो आपण त्यांना देऊ शकू. आणि त्यांची योग्यता आणि आपल्याकडचा पदार्थ याचा ताळमेळ कुठेच बसत नाही. तसं जेव्हा देव येणार असतील, आता विचार करा, स्वामी येणार असतील आणि आता आपल्याला काही अर्पण करायचं, तुम्ही काय अर्पण कराल? प्रत्येक गोष्ट तुम्हाला नको वाटेल, नको. प्रत्येक गोष्टीच्या वेळेस तुम्हाला असं वाटेल हे देवाला अर्पण करण्याजोगच नाहीये. देवाला जे अर्पण करायचं ते वेगळं द्यायचं आहे काहीतरी. म्हणून तो पण एक भाग असला पाहिजे. आजपासून आपण ते हे केलं तर उद्या जेव्हा केव्हा पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात जेव्हा केव्हा योग येईल त्यावेळी आपण योग्य ते समर्पण केलेलं असेल. आपण आजच यादी तयार करून ठेवली असेल तर उद्या, परवा, तेरवा जेव्हा बाजारात जाऊ तेव्हा यादीनुसार आपल्याला सगळं व्यवस्थित घेता येईल. म्हणून येथे हे म्हणतात, ये दैवाची याते करावया असे, म्हणजे ह्यांच्याकडे दवना आहे, स्वामी पण आहेत,
आणि माते करावया काही नाही जी स्वामी आहेत पण आमच्याकडे दवनाच नाहीये. गोसावी बाईसान करवी दवना देवविला. मग स्वामींनी म्हटलं बाईसांना की यांना दवना द्या बरं, थोडा ह्यांना अर्पण करू द्या. आणि मग बाईसांनी त्यांना तो दवना थोडा थोडा जो वाहिलेला होता असेल किंवा कोणी आणलेला असेल न वाहिलेला दवना त्यांना बाईसांनी तो दिला. विडा देवविला. आणि विडा पण दिलेला आहे सोबतच, म्हणजे विड्यासाठी पण द्रव्य नाहीये, ते सुद्धा स्वामींनीच द्यायला लावलं त्यांना. मग तेही गोसाव्यांशी दवना वाहिला. आणि मग त्यांनी स्वामींना तो दवना वाहिलेला आहे. विडा ओळगविला. आणि विडा पण ओळगवला. दंडवते घातली, श्रीचरणा लागले आणि बैसले. मुळात म्हणजे बाकीच्यांनी तर दवना वाहून ते मोकळे झाले की आनंदित आहे, आज आम्ही दवना वाहिला. पण स्वामींना लक्ष कोणाकडे आहे? स्वामींचं जे दवना वाहत आहेत त्यांच्याकडे लक्ष नाही आहे. जे दुःख वाहत आहेत, दवना आणि दुःख दोन्ही द वरूनच सुरू होत आहे, पण स्वामींचं लक्ष जे आहे ते दवण्याकडे जाणार नाही. जे दुःखाकडे आहे, जे दुःखात आहेत, जे अपरितोष भावत आहेत त्यांच्याकडे स्वामींचं लक्ष जात आहे सतत, की हे का नाही वाहत. ह्यांना म्हणजे जे वाहू शकतात, कोण वाहू शकतात? ज्यांच्या मनामध्ये काहीतरी अपरितोष आहे, अप्राप्ती आहे, ती व्यक्ती योग्य प्रकारे ते दान देऊ शकते. ज्यांच्या मनात दुःखच नाहीये त्यांनी सांगितलं तू पण दे, त्यांनी पण दिलं. बस एक काय झालं, फक्त एक त्यांनी ते केलं, वांचून मनापासून आवडीपूर्वक दुःखपूर्वक या पद्धतीने ते दिल्या गेलं नाहीये. आणि मग स्वामी हे बघतात की त्याच्यामध्ये ती आवड सुद्धा असणं गरजेचं असतं. म्हणजे जसं आपल्याला कोणी म्हटलं या मग आपण हो ठीक, मग त्याच्या यामधली आवड आपण शोधतो, त्याच्या यामधला आग्रह आपण शोधतो. या हा शब्द एका अक्षराचाच आहे. आता समजा तो एक मोठा पॅरेग्राफ असतं तर आपण त्याच्यात काही शोधतोय तर गोष्ट वेगळी आहे, पण नुसतं या एवढं एकच अक्षर असताना त्याच्यात आपण आग्रह शोधतो, त्याच्यामध्ये आपण त्याची आवड शोधतो, त्याच्यात त्याची किती इच्छा आहे ते शोधतो एका अक्षरामध्ये, आणि त्यानुसार आपण ठरवतो की जायचं की नाही जायचं. तसं परमेश्वर पण जेव्हा तुमच्याकडनं काही स्वीकारतात तेव्हा त्या स्वीकारण्यामागे तुमची आवड हे ते सगळं बघतात. फक्त तुम्ही एक फॉर्मॅलिटी करता आहे की तुम्ही खरोखरच दुःखपूर्वक आणि आवडीपूर्वक ते वाहताय, याकडे परमेश्वर लक्ष ठेवून असतात. या व्यतिरिक्त जे वाहतात त्यांच्याकडे देवाचं लक्ष नाही. ही लीळा आज आम्हाला हे पण सांगून जाते की जे वाहत आहेत त्यांच्याकडे लक्ष नाही, पण जे वाहून राहिले नाहीयेत परंतु त्यांचे अश्रू मात्र वाहत आहेत. आपल्याला एखादी वस्तूच वाहने हे काही महत्वाचं नाही, परंतु त्या मागे आपल्याला देवासाठी अश्रू वाहवता येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. एरवी तुम्ही किती वाहिलाय काही महत्वाचं नाही, परंतु त्या मागे तुम्ही किती अश्रू वाहून घेतलेले आहेत त्याकडे देवाचं लक्ष आहे. आणि म्हणून इथे स्वामींचं लक्ष त्यांच्याकडे आहे आणि स्वामींनी त्यांना तो योग प्राप्त करून दिला. तुमच्याकडे वस्तू असलीच पाहिजे असं काही नाही आहे. आज आपल्याकडे काय आहे की आम्हाला काय अर्पण करायचं म्हणजे आमच्याकडे पैसे पाहिजे, आम्हाला पंगत करायची म्हणजे आमच्याकडे सगळं साहित्य असलं पाहिजे, पूजा द्रव्य असलं पाहिजे. मुळात म्हणजे मी मागे एकदा सांगितलं की आपल्याला देवाला जेव्हा अर्पण करायचं आहे ना तेव्हा पैसा नको पाहिजे आपल्याला. तुमच्याकडे पैसा नसला तरी तुम्ही देवाला अर्पण करू शकता. तुमच्याकडे फक्त आणि फक्त तळमळ पाहिजे, विनंती पाहिजे, प्रार्थना पाहिजे. मग तुमच्याकडे एक दमडी जरी नसेल तरी तुमच्या माध्यमातून परमेश्वर ती क्रिया करून घेतात. म्हणून सगळ्यात पहिले आपल्या डोक्यातनं हा भागच काढून टाकायचा की आम्हाला क्रिया करण्यासाठी वस्तूच पाहिजे, पदार्थच पाहिजे, पैसेच पाहिजे, वस्त्रच पाहिजे, डोक्यातनंच काढून टाका. आपण काय करतोय सगळ्या गोष्टी जमवतोय, परंतु त्यासाठी जी काय तळमळ लागते, आवडी लागते तीच मात्र आपण आणत नाही. म्हणजे एखादी गाडी आपल्याकडे तयार आहे पण ते चालवणारा माणूसच नसेल तर ती गाडी असून उपयोग काय. तसं तुमच्याकडे सगळे पदार्थ तयार आहेत, परंतु ज्या माध्यमातून परमेश्वर स्वीकारण्याची तळमळ जर का नसेल तर परमेश्वर स्वीकारण्याचा तो एक संदेह आहे. तुमचं आमचं ते समाधान आहे, आम्ही विडा व्हायला, आम्ही हे व्हायला, आम्ही ते व्हायला, एक समाधान म्हणून सगळं ठीक आहे. समाधानावरच दुनिया आता जगते आहे. वांचून म्हणजे सगळे लोक म्हणतात मी आजारी पडणार नाहीये, मी चांगलाच राहणार आहे,
म्हणजे हे सगळं समाधान आहे त्याच्यामध्ये, समाधान. आणि परंतु त्याच्यामध्ये तळमळ जर का असेल तर नक्कीच परमेश्वर काय करतील, ते स्वीकारतील. आणि मग आमच्या स्वामींनी डखल्या ते अवलोकिले, डखळ्यांकडे स्वामींनी पाहिलेलं आहे आणि त्या स्थिती झाली आणि त्यांना स्थिती झालेली आहे. म्हणजे डखल्यांना दुःख होतं, तळमळ होती, मग ज्यांना दुःख आहे, तळमळ आहे, त्यांनाच परमेश्वर देतात आणि मग त्यांना स्थिती झाली. जया ते अवलोकिती तया स्थिती होय. मग स्वामींनी काय केलेले, डखल्यांच्या पांतीला सगळ्यांनाच अवलोकन करायला लागले स्वामी, सगळ्यांना स्वामींनी स्थिती दिलेली आहे. ऐसी अवघ्या स्थिती झाली आणि सगळ्यांना स्वामींपासून स्थिती झाला, आनंद झाला. एलंबटा नव्हेची, एलंबटांना स्थिती झालीच नाही. तीही गोसाव्या ते म्हटले जी जी येतुकी आणतू मीची एकू आवडळू ऐसा दिसतू असे. म्हणजे मीच असा नाठाळ आहे की देव देतायत तर मला होत नाहीये स्थिती, देव दातृत्व देतायत परंतु मला ते प्राप्त होत नाहीये, आणि बाकीच्यांना नुसतं अवलोकन केलं आणि त्यांना मिळालं. त्याचं खूप वेळा असं असतं की यथार्थ वचन सांगितलं तरी लोकांना पटत नाही, आणि एखाद्याला नुसतं एक वाक्य जरी सांगितलं, एखादं एक जरी वचन सांगितलं तरी त्याला ते पटतं, एखाद्याला 4 लीळा जरी सांगितलं तरी ती विषय तो पटत नाही. तसं इथे ते म्हणतात की मला देवाकडनं प्राप्त होत नाही, म्हणजे मीच एक अवढळ आहे असं दुःखपूर्वक ते म्हटले. स्वामी म्हणतात ऐसे जरी तुम्हा नाव अवढळ भट म्हणा. आणि असं स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हाला जर का स्थिती होत नाही, तुम्ही स्वतःला अवढळ म्हणतात, तर आजपासनं तुम्ही कोण आहात, अवढळ भट तुमचं नाव, असं स्वामींनी म्हटलं. आणि त्यांना सुद्धा स्वामींपासून स्थिती झाली. मग अवघे भक्तिजन स्थिती भोगू लागले, सगळे भक्तजन जे आहेत ती स्थिती भोगायला लागले. तया लावण्यामृताची धवधनी घेत असती. स्वामींच्या पूर्ण श्रीमूर्ती अवलोकनातनं त्यांना जो काही आनंद मिळत होता त्याचं ते पूर्ण तृप्तता जी आहे, आनंद जो आहे ते लोक घेत होते. आता बघा लीळेमध्ये एक वेगळा मोड आला की नाही. आता दवना पर्व राहिलं बाजूला, आता दवण्याचा काहीच विषय इकडे नाहीये. आता इथे असं चालू आहे की स्वामी देतात आनंद. आपला विषय इथे सुरू झालेला होता की आपण देवाला काय अर्पण करतोय याच्यात रमायचं नाहीये. याच्यात रमला तर आपला अहम एवढा वाढणार आहे की भरपूर. आता देवाने जे दिलेलं आहे आनंद त्याच्यात आपल्याला रमायचंय. लीळेचा उत्तरार्ध आपल्याला हेच सांगतोय. देव जे देतात ते आनंदामध्ये तृप्त राहायचं एकदम. आणि मग आनंदे भरीत अन्मिक लोचनी श्रीमूर्ती अवलोकित असती. आणि मग आनंदाच्या त्या भरामध्ये स्वामींच्या श्रीमूर्तीचं पूर्णपणे अवलोकन ते लोक एकटकपणे, अखंडितपणे आणि सलगपणे स्वामींचं ते अवलोकन करत आहेत. आणि स्वामी म्हणतात डखल्या ऐसेची उगी असी जे ऐसा कवणू धर्मगा. म्हणजे असं सगळेजण गप्प गप्प का आहेत, असं कुठला धर्म आहे की एकदम गप्प बसून राहायचं. तर ते म्हटले जी जी उगियाची असी जे ऐसा ऐकू धर्म असे आणि काही. असाही एक धर्म आहे म्हणजे मौन धर्म आहे की मौन धरलं की गप्प राहायचं. स्वांतात द्वितू की अद्वितू म्हणजे द्वैत आहे का अद्वैत आहे असं विचारतात. गोसावी द्वैत प्रतिष्ठिती, द्वैत प्रतिष्ठा करतात आणि ते काय करतात, अद्वैत म्हणजे सगळं एकच आहे असं ते म्हणतात. स्वामी म्हणतात द्वैत ते प्रत्यक्षाकारे द्वित असे गा. म्हणजे द्वित जे आम्ही सांगतोय तुम्हाला ते प्रत्यक्ष रूपाने तुम्हाला 2 भाग दिसतात नाही. ते जीव वेगळे, देवता वेगळे, प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे. प्रपंच वेगळा आहे, जीव वेगळा आहे, सगळं प्रत्यक्ष आहे. जेव्हा माणूस मृत्युमुखी पडतो तेव्हा काय होतं, जीव निघून जातो, देह तिथेच राहतं. म्हणजे जीव वेगळा आणि प्रपंच वेगळा लगेच त्या ठिकाणी दिसतं. आणि स्थिती भंगली आणि मग सगळ्यांची स्थिती भंगली. मग गोसाव्यांची सहपरिवारी अर्पणा झाली, गुळा झाला, विडा झाला. अशा प्रकारे या ठिकाणी स्वामींच्या सन्निधानी हा दवना पर्व सगळ्यांनी दवना स्वामींना वाहिला. परंतु स्वामींनी जे दिलं ते त्यांच्या दवण्यापेक्षा पण कैक मोलाचा असो जो आनंद आमच्या स्वामींनी त्यांना दिला त्या संदर्भातली ही पूर्वार्ध 241 क्रमांकाची दवनिका पर्वी डखल्या स्थिती या लीळेवर आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.